मित्रांनो, आता येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात पाऊस वाढणार आहे। आजपासूनच राज्यामध्ये काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह विथ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। सध्याच्या काळात इथे छत्तीसगडचा उत्तर भाग आणि पूर्वी मध्य प्रदेशच्या भागावर एक सर्क्युलेशन बनलेलं आहे। त्याच काळामध्ये ओडिशाचा आणि बंगालच्या उपसागराचा दरम्यानच्या भागावर एक सर्क्युलेशन बनलेलं आहे। इथून एक कमी दाबाचा पट्टा सध्या उत्तर प्रदेशच्या भागापर्यंत बनलेला आहे। सर्व हवामान प्रणालीच्या मदत राज्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आता आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे। काही भागामध्ये आजपासून जोरदार पाऊस होणार आहे आणि मागच्या 24 तासांमध्ये सुद्धा विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला आहे। तसंच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस आता हळूहळू आपल्याला वाढताना दिसणार आहे। येणाऱ्या 12, 13, 14 तारखेपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण हळूहळू तयार होणार आहे। त्यानंतर 14 तारखेच्या रोजी राज्यामध्ये मॉन्सून समोर सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण जर सध्याच्या काळातली संपूर्ण महाराष्ट्राची सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर आपण पाहू शकता संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। यामध्ये विदर्भातील बहुतांश भाग आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, तसंच इकडे बुलढाणा, अकोला, वाशिम, इकडे हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव या संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। तसंच इकडे नाशिक आणि ठाणेच्या भागात सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, तसंच इकडे सोलापूरच्या भागामध्ये, सांगलीच्या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे। इकडे कोल्हापूरच्या भागात सुद्धा ढगाळ वातावरण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये सुद्धा आपल्याला अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण सकाळपासूनच जाणवत आहे। मित्रांनो, आजपासून राज्यामध्ये हळूहळू येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढणार आहे अशी शक्यता इथून निर्माण होत आहे। आज विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत काही भागामध्ये पाऊस पडणार आहे। मराठवाड्यामध्ये सुद्धा आज वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या संपूर्ण भागामध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। तसंच इकडे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे। येणाऱ्या दिवसाबद्दल जर तुम्हाला मी माहिती दिली तर येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात परत पाऊस वाढणार आहे। आपण पाहू शकता येणाऱ्या 12 तारखेला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर या मॉडेलमध्ये दर्शवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता सोलापूर, सांगली, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे आणि इकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण या मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे। मुंबईसह ठाणे तसंच रायगडमध्ये सुद्धा पाऊस पडू शकते। पुण्यामध्ये सुद्धा पाऊस वाढू शकते। छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या भागात सुद्धा पाऊस वाढू शकते। जळगावच्या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे। एकंदरीत राज्यामध्ये पाऊस वाढत आहे आणि मॉन्सून सुद्धा समोर सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनत चाललेली आहे। आपण जर 15 तारखेवर आलं, 13 तारखेवर आलं तर 13 तारखेला राज्यामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये खास करून मुसळधार पाऊस पडणार आहे। पुणे तसंच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे। बाकी राज्यामध्ये विखुरल्या स्वरूपात अनेक ठिकाणी पावसाचे सरी, काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचे सरी राज्यामध्ये पाहायला भेटू शकतात। समोर वाढलं आणि जर आपण बघितलं तर येणाऱ्या 14 तारखेला राज्यामध्ये परत इकडे मराठवाड्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस, तसंच इकडे कोकण किनारपट्टी आणि पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडचा भाग असू शकते। त्या भागामध्ये सध्या येणाऱ्या 14 तारखेला मुसळधार ते अतिशय जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा पाऊस पडू शकते। याचा प्रमुख कारण म्हणजे असं आहे की सायक्लोनिक सर्क्युलेशन महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये येणार आहे। सध्या हा ओडिशाच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे, दक्षिण नॉर्थ ओडिशाच्या आसपासच्या भागामध्ये। तर हा आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने वाढणार आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन, यामुळेच आपल्या राज्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता समोर निर्माण होत आहे। आपण जर समोर बघितलं आणि 15 तारखे रोजीचा हवामान अंदाज दिला तर राज्यामध्ये विदर्भाच्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आणि इकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 1-2 ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा पाहायला आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये भेटणार आहे। मित्रांनो, जर आपण पुढच्या 24 तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला दिला तर पुढच्या 24 तासांमध्ये विदर्भात
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती तसंच अकोला, बुलढाणा, वाशिम या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते पुढच्या 24 तासांमध्ये। तसंच जालना, हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर तसंच बीड आणि धाराशिव या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या भागात सुद्धा पाऊस आपल्याला वाढताना दिसणार आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढणार आहे आणि पुढच्या 24 तासांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, रायगडमध्ये सुद्धा पाऊस होण्यासाठी पुढच्या 24 तासांमध्ये अनुकूल वातावरण तयार झालेला दिसतोय आपल्याला। तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल। नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकच्या भागामध्ये स्थानिक वातावरण जर की तयार झाला तर तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। त्याच काळात पालघर आणि मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे। एकंदरीत येणाऱ्या दिवसामध्ये मॉन्सून राज्यामध्ये समोर वाढणार आहे आणि मॉन्सून समोर वाढल्यामुळे राज्यामध्ये परत मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात होताना दिसणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुद्धा पाहायला भेटू शकते। इकडे खास करून मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा अतिवृष्टी येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते। तर नक्कीच आपण तुम्हाला अपडेट्स करणार आहोत कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, कोणत्या भागातील लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि कधीपासून ही अतिवृष्टी नेमकं सुरू होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच। चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा।